सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील कोणते शहर सिलिकॉन व्हील ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी बेंगलुरू, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी चेन्नई। तर याचं उत्तर भारतातील बेंगळुरू शहर सिलिकॉन व्हील ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या पक्षाला पावसाळा येण्यापूर्वी ओरडताना पाहिले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावळा, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी ससाणा, ऑप्शन डी बुलबुल। याचं उत्तर मोर पक्षाला पावसाळा येण्यापूर्वी ओरडताना पाहिले जाते। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, महाराष्ट्रात नागपंचमी सण कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाई, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी साप, ऑप्शन डी घोडा। तर याचं उत्तर महाराष्ट्रात नागपंचमी सण साप प्राण्याशी संबंधित आहे। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, जगातील सर्वात जास्त कॉफी उत्पादन कोणत्या देशात होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोलंबिया, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी इंडोनेशिया। तर याचं उत्तर आहे, जगातील सर्वात जास्त कॉफी उत्पादन ब्राझील देशात होते। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणते फळ फळांचा राजा म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी डाळिंब। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आंबा फळ फळांचा राजा म्हणून ओळखलं जातं। जो उत्तर आहे ऑप्शन ए। ऑप्शन्स आहे, भारतात कोणता सण रंगाचा सण म्हणून ओळखला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिवाळी, ऑप्शन बी होळी, ऑप्शन सी गणेश उत्सव, ऑप्शन डी पेंगोल। तर याचं उत्तर भारतात होळी सण रंगपंचमीचा म्हणून ओळखला जातो। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कोणते प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मगर, ऑप्शन बी मासे, ऑप्शन सी बेडूक, ऑप्शन डी कासव। याचं उत्तर बेडूक प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणता ग्रह आपल्या अंगठ्यासारखा विल्यममुळे ओळखला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी नेपच्यून। याचं उत्तर शनी ग्रह ओळखला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, पृथ्वीवरील फुफ्फुसे असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सहारा वाळवंट, ऑप्शन बी ॲमेझॉन जंगल, ऑप्शन सी गंगा मैदान प्रदेश, ऑप्शन डी पर्वतरांगा। तर याचं उत्तर पृथ्वीवरील फुफ्फुसे असे ॲमेझॉन जंगलला म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, भारतात धान्याचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गुजरात। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतात धान्याचे कोठार म्हणून पंजाब राज्याला ओळखले जाते। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी उंट, ऑप्शन सी जिराफ, ऑप्शन डी गेंडा। तर याचं उत्तर जगातील सर्वात उंच प्राणी जिराफ आहे। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन बी अहमदनगर, ऑप्शन डी नाशिक। तर याचं उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार अहमदनगर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई।
तर याचं उत्तर भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोलकातात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. कोणत्या प्राण्याच्या दुधामुळे गुलाबी रंगाचे दूध मिळते? ऑप्शन 7 ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी उंट, ऑप्शन सी जलहस्ती, ऑप्शन डी हत्ती. याचं उत्तर आहे उंट प्राण्याच्या दुधामुळे गुलाबी रंगाचे दूध मिळते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे. जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे चलन कोणते आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए रुपया, ऑप्शन बी डॉलर, ऑप्शन सी नोट, ऑप्शन डी ठोकळा. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. याचं उत्तर जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे चलन डॉलर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे. क्रिकेटमधील पहिली कसोटी सामना कोणत्या 2 देशात झाला? ऑप्शन 7 ऑप्शन ए भारत इंग्लंड, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया इंग्लंड, ऑप्शन सी भारत पाकिस्तान, ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. तर याचं उत्तर क्रिकेटमधील पहिली कसोटी सामना ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे. लाईट बिलाचा शोध कोणी लावला? ऑप्शन 7 ऑप्शन ए न्यूटन, ऑप्शन बी एडिसन, ऑप्शन सी आईन्स्टाईन, ऑप्शन डी बेल. याचं उत्तर लाईट बिलाचा शोध एडिसनने लावला, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे. महाराष्ट्राचे राज्य पक्षी कोणते आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी हिरवा कबूतर, ऑप्शन सी बुलबुल, ऑप्शन डी कावळा. तर याचं उत्तर महाराष्ट्राचे राज्यपक्षी हिरवा कबूतर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे. कोणते प्राणी उलटे झोपतात? ऑप्शन 7 ऑप्शन ए माकड, ऑप्शन बी वटवाघूळ, ऑप्शन सी मांजर, ऑप्शन डी उंदीर. तर याचं उत्तर वटवाघूळ प्राणी उलटा झोपतोय, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 आहे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी ग्रीनलँड, ऑप्शन डी अंटार्क्टिक. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 21 आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी गुरु. तर याचं उत्तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 22 आहे. महाराष्ट्रात विद्येचे माहेरघर म्हणून कोणते शहर ओळखले जातं? ऑप्शन 7 ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी सातारा. तर याचं उत्तर महाराष्ट्रात विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराला ओळखले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 23 आहे. ताजमहल कोणत्या शहरात आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी मुंबई. याचं उत्तर आहे ताजमहल हा आग्रा शहरात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 24 आहे. मक्याची पावडर करून खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन 7 ऑप्शन ए पोटदुखी, ऑप्शन बी जुलाब, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी रक्ताची कमतरता. तर याचं उत्तर मक्याची पावडर करून खाल्ल्यास रक्ताची कमतरता आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे. जगातील सर्वात जास्त खाल्ले जाणारे अन्न कोणते आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए गहू, ऑप्शन बी तांदूळ, ऑप्शन सी मका, ऑप्शन डी ज्वारी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.